मित्रांनो, स्वामी समर्थ कधी कधी लगेच कृपा करतात, तर कधी वर्षानुवर्ष भक्ताची परीक्षा घेतात. पण आज आपण जाणून घेणार आहोत असे 5 लोक ज्यांच्यावर स्वामी कधीच उशीर करत नाहीत. जर तुम्ही या 5 पैकी एक असाल तर समजा स्वामींची कृपा तुमच्या दारात उभी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा मुद्दा खूप कमी लोकांना माहितीये. श्री स्वामी समर्थ हे फक्त देव नाहीत, ते जिवंत गुरु आहेत. ते भक्ताची परीक्षा घेतात, पण भक्ताला कधी सोडत नाहीत. गरुड पुराणात स्पष्ट सांगितले आहे, जो भक्त श्रद्धा, संयम आणि नम्रतेने गुरुच्या चरणी नतमस्तक होतो, त्याच्यावर गुरुकृपा नक्की होते. पहिली व्यक्ती म्हणजे जो भक्त संकटातही स्वामींवर संशय घेत नाही. मित्रांनो, अनेक लोक संकट आलं की म्हणतात, मी इतकी पूजा केली तरी असं का झालं? पण जो भक्त म्हणतो, स्वामी जे करतात ते माझ्या भल्यासाठीच, अशा भक्तावर स्वामी लगेच कृपा करतात. गरुड पुराण सांगते, संशय हा भक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे. तुम्ही स्वामींवर संशय घेतात की स्वामी, मी एवढी सेवा करतोय आणि तुम्ही काहीच पडत नाही, अशी भावना, अशी ही तक्रार कधीच मनात ठेवू नका. मनात फक्त एवढंच ठेवा की स्वामी एक दिवस सगळं काही ठीक करते. दुसरी व्यक्ती म्हणजे जो भक्त कोणाची वाईट इच्छा करत नाही. स्वामी समर्थांना द्वेष, मत्सर, सूड अजिबात आवडत नाही. जो भक्त स्वतः दुःखात असूनही दुसऱ्याचं वाईट मागत नाही, अशा भक्ताचं नशीब स्वामी स्वतः बदलतात. स्वामींचं वाक्य आहे, तू चांगला राहा, मी तुझं पाहतो. तुम्ही कोणाबद्दल कधीच वाईट विचार करू नका. मग पहा, तुमचा विश्वास आम्ही कसं बदलून टाकते. तुम्ही कधी मागितलेही नव्हतं ते तुम्हाला मिळेल, त्याचा विचारही केला नाही ते मिळेल. तिसरी व्यक्ती म्हणजे जो भक्त सेवा करतो, फक्त पूजा नाही. मित्रांनो, स्वामींना फक्त अगरबत्ती फुले नको असतात, त्यांना हवी असते सेवा. भुकेल्याला अन्न, दुःखी माणसाला शब्द, गरजूला मदत. जो हे करतो, तुम्ही जर कोणाचा तो दुःख समजून घेत असतात, जाणून घेत असतात, तर तुम्ही एक दिवस स्वामींची सेवा नाही केली ना, तरी तुम्हाला स्वामी सेवेचे फळ 10 पटीने मिळेल. फक्त तुम्ही गरजूंची मदत करा. एखादा दुःख समजून घ्या, गरजू तिला मदत करा. तुम्हाला शक्य होईल तितका तुम्ही करा. कोणी पाहिला नाही तरी स्वामी पाहतात, की एकच भावना मनात ठेवा, बाकी काही नाही. सर्व स्वामींवर सोपून द्या. चौथा व्यक्ती म्हणजे जो भक्त संयम ठेवतो, तक्रार नाही. काही भक्त म्हणतात, मी इतके दिवस स्वामी जप केला पण काहीच होत नाही. पण खरी भक्ती म्हणजे शांतपणे वाट पाहणं. गरुड पुराण सांगते, संयम ठेवणाऱ्यावर देव लवकर प्रसन्न होतो. तुम्ही फक्त संयम ठेवा आणि सेवा दररोज करत जा. पाचवा व्यक्ती म्हणजे जो भक्त स्वामींना शेवटचा आधार मानतो. मित्रांनो, जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात आणि भक्त म्हणतो, आता फक्त तूच आहे स्वामी, तेव्हा स्वामी चमत्कार करतील. तुम्ही कधीही पहा, एखादा व्यक्ती खूप दुःखात असतो, खूप अडचणी येत असतो, पण त्याला अचानक मार्ग म्हणतात, याचा तो विचारही करत नाही कधी, आणि त्याला त्या मार्गातून असा काही रस्ता मिळतो की त्याचं आयुष्य बदलून जातं सर्व. फक्त स्वामींना तुमच्या जीवनाचा शेवटचा आधार माना, तुमचे गुरु माना, यांची निस्वार्थपणे सेवा करा. मग पहा स्वामींचा चमत्कार. कदाचित आज तुम्ही दुःखात असाल, कदाचित वाटत असेल स्वामी ऐकत नाही, पण लक्षात ठेवा, उशीर म्हणजे नकार नसतो. उशीर म्हणजे तयारी असते. तयारी असते तुमच्या सेवेचे, पण तुम्हाला फळ देण्याचे. व्हिडिओच्या शेवटी फक्त एकच विनंती, आज रात्री झोपण्याआधी मनापासून 11 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि मनातली एकच इच्छा बोला. स्वामी नक्की ऐकतात. जर तुम्ही स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवत असाल तर कॉमेंटमध्ये लिहा, जय श्री स्वामी समर्थ, आणि हा व्हिडिओ एखाद्या भक्ताला नक्की पाठवा. कन्व्हिक्शन्सला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. चला तर आपण इथेच थांबूया आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.